नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आपण आलोय रोहित भाऊला कपडे घ्यायला. अर्धा एक तासापासून कपडे पाहतो पण एक शर्ट आवडा ना. इथून आम्ही म्हणजे सगळ्यात पहिल्याच दुकानामध्ये आलो होतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसरीकडे, 2-3 दुकान फिरलो गावात. इथं पण काय आवडलं नाही, परत याच दुकानामध्ये आलो. बघू आता आवडतो की नाही. रोहित भाऊ कोणता शर्ट घेतोय रे? मला डोक्यानं झालेलं नाही आता कारण आता उद्या बड्डे आहे ना रोहित भावाचा, त्याच्यामुळे नाही थोडा फ्लेक्स मारण्यासाठी क्वालिटी कपडे घ्यायला आलोय. पण कपडे तर सगळे भारी आहे. विक्रम भाऊला पण माहिती आहे. एव्हा इकडं आहे, इकडं ही सगळी लाईन. आपला इथं एक भाऊ पण आहे, पण त्याला एक शर्ट सुद्धा आवडणार. आता काय करू असं वाटतं. आता कारण मी मराठी शाळेमध्ये होती, हाफ चड्डीन ते शर्ट घेऊन असं वाटतं त्याला डायरेक्ट. आता नाही का भावा नाही तुम्हाला नाही का वाटत असं बोल राहिला हा शर्ट घेतलाय, पण ते शर्ट पण असं वाटतं की मला डायरेक्ट नाही का आश्रम शाळेमध्ये कपडे राहतात नाही त्यांना भेटत आहे का, तसं शर्ट दिसतो मला हा. हो आता कोणतं तरी एखाद्या त्याला चॉईस करून त्याच्यानंतर आम्हाला हा चिकनची पाजणार आहे रोहित भाऊ डायरेक्ट नाही का. उद्या बड्डेची पार्टी ना आमचं म्हणजे मोठ्या अपेक्षा राहत नाही का हॉटेलला घेऊन चला आम्हाला कुठं. आम्हाला फक्त चिकनची पाजणार, चहा पाच भावा एकदम व्यवस्थित मध्ये नाही का रोहित भाऊ. इकडे पाय इकडे हा की नाही. ओके भाऊ इकडून रोहित भाऊला एक शर्ट आवडला, त्याच्यात तो रेट कमी करा ना, टाकला कॅन्सल करू. आता बहुत दुसऱ्या दुकानामध्ये आता काय वाटतं काय नाही. नाराज भाई रोहित भाई फुल आता नाही का. तर भावांनो आम्ही म्हणजे कम से कम 6:30 वाजेपासून आता 7 वाजता आहे, इतके दुकान फिरलं गावामध्ये, पण रोहित भाऊला काय एक पण शर्ट आवडला नाही का. आता किती इथं आलोय तो एकदम निवांत बसलाय. आता आमच्या अपेक्षा त्याच्याकडून तो आम्हाला चिकनची पाजा आता सगळे विसरून जावं लागेल. आता कपडे तर आवडले नाही तर शेवटी काय करणार आता. चालेल चला मग तुम्ही फॉलो करून ठेवा तोपर्यंत. आता उद्यापर्यंत आपण त्याला कपडे